क्रिकेट संघ वाघिलवाडा आयोजित स्वर्गीय कुमार चिन्मय पाटील स्मृती चषक 2025 गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामागी। खरं तर खूप आठवणी मात्र ठेवून गेला चिन्मय पाटील। सहवास जरी सुटला असला तरी स्मृती सुगंध देत राहील आयुष्याच्या प्रत्येक वळणावर। चिन्मय तुझी आठवण आम्हा सर्वांना येत राहील, त्याच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ईश्वर चरणी प्रार्थना करूया। पहिला चेंडू टाकण्यासाठी खरं दादरपाडा संघाचा गोलंदाज सज्ज झाला। पहिलं षटक हाताळण्यासाठी तुषार मोहितेचा पहिला बॉल लोअर फुल टॉस ड्राईव्ह करत असताना व्हीसेप मध्ये खेळले लॉंग ऑफ फिल्डर आहे त्या ठिकाणी पहिली सिंगल आली अतुल म्हात्रे या खेळाडूच्या बॅटमधून। जुई टीमला जीवन भेंडे अतुल म्हात्रे खरं तर ही सलामीवीर जोडी दोन्ही स्फोटक विध्वंसक खेळाडू सलामीला मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळाले। आज खरं तर या स्पर्धेला सुरुवात झाली अप्रतिम। खरं तर हे आयोजन नियोजन आणि सर्व सन्माननीय पाहुण्यांचं आगमन त्यांच्या उपस्थितीमुळे या स्पर्धेची शोभा आणखी द्विगुणित झाली। खरं तर बॅक टू द बॉलर फुल लेंथ बॉल हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता परंतु त्या ठिकाणी बॉलरच्या हातामध्ये फॉलो थ्रू मध्ये चेंडू पकडला गेला त्यामुळे रन नाही आहे। डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल। खूप चांगलं हे क्रीडांगण खरं तर चिंचपाड्याचं हे मैदान अतिशय प्रसिद्ध या परिसरासाठी। या मैदानात तुम्हाला अनेक स्पर्धा पाहायला मिळतील। बॅकफुटला आले पंच केलाय कव्हरच्या वरून टार्गेट अपिश कव्हर ड्राईव्ह बॉल मात्र निघालाय दणदण करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे आजच्या दिवसातील पहिला चौकार। डीजे मॅडी नेक्स्ट मॅच खारकोपर संघाचे संघनायक आणि करंजाडे संघाचा संघनायक करंजाडे संघाचा कॅप्टन उपस्थित झालाय तर खारकोपर टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी यावं। अनदर वन वन्स अगेन लाजवाब फटका ड्राईव्ह करत असताना एक्स्ट्रा कव्हरला भेदून निघाला बॉल सीमा पार चौकार। सुरुवात धमाकेदार करण्याचा प्रयत्न करतोय जीवन भेंडे हा खेळाडू जबरदस्त अष्टपैलू खेळाडू लॉफ केला बॉलला पॅरलल स्ट्रोक ब्लॅक स्क्रीनला स्पर्श करण्यासाठी सलगचा तिसरा चौकार। जबरदस्त फलंदाजी जीवन भेंडे यांच्या माध्यमातून। पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आपली पॉवर दाखवतोय जीवन भेंडे हा खेळाडू। बॉटमहँडचा वापर वन्स अगेन याही वेळेला उंची घेतली अंतर कापेल का यस इट इज अ मॅक्सिमम स्टँड अँड डिलिव्हर्ड। पहिला षटकार या स्पर्धेचा जीवन भेंडेच्या बॅटमधून पाहायला मिळाला। तर पहिल्या ओव्हरमध्ये बहारदार फलंदाजी पाहायला मिळाली। चौकार षटकारांचे आविष्कार जीवन भेंडे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले। 3 चौकार आणि त्यानंतर एक षटकार त्यामुळे पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या स्कोर कार्ड वरती लागली आहे ती म्हणजे 19। ड्रीम स्टार्ट ज्याला म्हणता येईल खरं तर स्वप्नवत सुरुवात आपण ज्याला म्हणतो सुरुवात चांगली झाली। तर रोशन याच दरम्यान आपण पाहू शकाल गावदेवी क्रिकेट संघ करंजाडे संघाचे सर्वात अनुभवी क्रिकेटर आणि करंजाडे प्रीमियर लीग मध्ये नेहमी ज्यांची आपण दमदार गोलंदाजी पाहतो ते सन्नीभाई कैकाडे यांचं देखील या ठिकाणी शुभागमध्ये सन्नीभाई यावं। नेहमीच करंजाडे क्रिकेट संघासाठी ज्यांचा भरभरून दमदार योगदान लाभलंय सन्नीभाई यावं। एक दमदार क्रिकेटर मागची स्पर्धा गाजवली तलोजे मजकूर आमदार चषक भारतीय जनता पार्टी बहुधा जर त्या स्पर्धेमध्ये रोशन पाहिलात तर मला वाटतं सुलभाताई गायकवाड कल्याण पूर्वचे आमदार त्यांना पाहिलात आमदार प्रचंड ठाकूर साहेबांना आपण पाहिलात आणि अनेक दिग्गज आपण कल्याण डोंबिवली परिसरातील आपल्याला पाहायला मिळाले होते। तसेच सन्माननीय लहू सुरते साहेब यांचं देखील आगमन झाले त्यांना विनंती असेल यावं आपलं सहर्ष स्वागत। आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम सर्व पाहुण्यांचं स्वागत। गोलंदाजी मार्कवरती खरं तर नवीन गोलंदाज झाला सेकंड ओव्हरसाठी निमिष मोहिते खरं तर एक व्यावसायिक दर्जाचा खेळाडू या टीमचा की प्लेयर ऑलराऊंडर। पहिला बॉल क्या बात है लॉफ करत असताना पुढे आले
पाठवल्या बॉलला लॉंग ऑनला क्लिअर करताना दमदार षटकार. आगाज ऐसा हो तो अंजाम कैसा होगा. खरं तर सुरुवातीलाच जर का षटकार चौकार येत राहिले तर दिवसभर संपूर्ण स्पर्धेमध्ये किती धावा येतील. यावेळेला थोडासा लेंथ कमी केली. टप्पा अतिशय योग्य होता निमिषचा. निमिषबद्दल मी नेहमी सांगत असतो. खरं तर अगदी कमी वयामध्ये कमी कालावधीमध्ये या खेळाडूने स्वतःला सिद्ध केलंय. गावदेवी गावठाणसारख्या बलाढ्य संघामध्ये तो व्यावसायिक स्तरावरती खेळला. उरणच्या अनेक स्पर्धांमध्ये त्याला आपण सहभागी होताना पाहिलं. आणखीन एकदा इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये फिल्डर आहे आणि इथे मात्र ट्रॅप लावलं होतं अतुलसाठी. विकेट मिळाला. पहिला धक्का बसला बॅटिंग करताना जुई टीमला. एक षटकारानंतर मात्र कमबॅक पाहायला मिळालं निमेश मोहिते या खेळाडूचं. भरपूर चांगलं योगदान मैदानामध्ये आपण पाहताय. तर दादरपाडा संघ खेळतोय आणि या संपूर्ण स्पर्धेला दादरपाडा टीमला, जुई टीमला मकरंद भगत, संदेश कडू, आदेश मुंडकर, रोहित सुरते, ऋषी सुरते खरं तर या स्पर्धेचा आनंद घेतात आणि त्यांच्याकडून या स्पर्धेला या दोन्ही संघांना शुभेच्छा आल्या. त्यांचं देखील मनपूर्वक आपण या ठिकाणी स्वागत करूया. भरपूर चांगल्या पद्धतीने या स्पर्धेला तुम्हाला प्रेक्षकांचा देखील प्रतिसाद मिळताना पाहायला मिळेल येणाऱ्या 3 दिवसामध्ये. कारण दरवर्षी एक आयोजन होतं. रोशन बघा, विनंती करतो आम्ही खारकोपर क्रिकेट संघाला कॅप्टन या मान्यवर उपस्थित त्यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. करंजाडे संघाचे कॅप्टन उपस्थित झाले तर खारकोपर क्रिकेट संघ त्यांना वाईल्ड कार्ड एंट्री या स्पर्धेमध्ये आम्हाला शेलगर संघाच्या उपस्थित राहिला नाहीये, त्याच्यामुळे तो संघ या स्पर्धेमध्ये खेळेल. तर खारकोपर उपस्थित झाले आपण या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. जय हनुमान खारकोपर. विशाल घरत आपण आला असाल तर लगेचच टॉससाठी या. पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये नाणेफेकीचा कौल संपन्न होईल. कारण आज थोडासा शेड्यूल डिले झाला. ऑलरेडी आपण उशिराने सुरुवात केली आहे. याचं कारण आहे जुई संघ वेळेवरती पोहोचलेला नाही आहे. परंतु आगामी कालखंडामध्ये एकतर मंचावरती रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट कमिटीच्या अध्यक्ष स्वतः राकेशदादा बसलेले आहेत. त्यांनी जे प्रयत्न केले होते कोविड काळामध्ये, प्रवीणने देखील मगाशी सांगितलं, आपल्या तरुणांचा खेळ थांबता कामा नये. परंतु त्यासाठी तुमचं सहकार्य देखील तितकंच महत्त्वाचं राहील. वेळेला तुम्ही महत्त्व द्या, वेळेवरती पोहोचा, जेणेकरून आयोजन चांगलं होईल, जास्त षटकांचं होईल. त्यामुळे पुन्हा एकदा सर्व संघांना अध्यक्षांच्या वतीने नक्कीच मी विनंती करीन, जिथे स्पर्धा असेल ते थोडं अगोदर पोहोचा. त्यामुळे चांगल्या करतर दर्जाचं क्रिकेट प्रेक्षकांना पाहायला मिळेल आणि चांगल्या जास्तीत जास्त ओव्हरचं क्रिकेट हे तुम्हाला देखील खेळण्याची संधी मिळेल. त्यामुळे याही गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. व्हाईट बॉलचा इशारा. फाईन लेगच्या बाहेर बॉल ट्रॅव्हल होत असताना अतिरिक्त रन्स मिळाली. 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय सुजित भोईर. खरं तर पहिल्या विकेटसाठी चांगली भागीदारी, 25 धावा झाल्या आणि त्यानंतर विकेट निमिषने काढल्या. 26 धावा. एक वाईड बॉल आता पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा सुजित सज्ज होताना फुल लेन बॉल. क्या बात आहे. पार्टनरशिप ब्रेक केल्यानंतर मात्र दबाव थोडासा आता जुई टीमवरती टाकतायत निमिष मोहिते. तर सन्माननीय राजेश पाटील साहेब यांचं देखील आगमन झालंय. तत्पूर्वी आपण सन्मान करूया सनीबाई कैकाडे, संघनायक आहेत गावदेवी करंजाडे क्रिकेट संघाचे, नेहमी जमदार योगदान ज्यांचा राहिला आहे त्यांचा सन्मान आपण करूया. मी विनंती करतो या ठिकाणी राजेश पाटील साहेब आपण यावा, आपल्या शुभ हस्ते सनीबाई कैकाडे यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीनं करावा. कॅमेरामॅनला विनंती करतो आपण कॅमेरा थोडासा इकडे फक्त फोकस करा. लगेच आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी जाऊ. तर स्क्रीनवरती पाहताय आपण सनीबाई कैकाडे यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं मायचे उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा हा शुभ सन्मान. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. सर्व पाहुण्यांचं स्वागत आपण या ठिकाणी करूया. एक रन घेत असताना पुन्हा एकदा सेकंड 2 धावा आल्या या बॉलवरती. धावसंख्येमध्ये बदल, टोटल धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळतील तब्बल 28-28. ऑन साईडला बिगेटचा प्रयत्न आहे परंतु प्रॉपर कनेक्शन नाही. थोडी दुखापत झाली, इजा झाली खेळाडूला. कारण बॅटचा फेस, बॅटचा फ्लो त्याच्या पायावरती लागला, त्यामुळे टायमिंग चुकला, थोडी इजा झाली असावी. खरं तर या दुखापतीतून त्याला सावरावं लागेल. चांगली स्पर्धा, चांगलं आयोजन आणि आज दादरपाडा संघ मैदानामध्ये खेळतो. आमचे मित्र कदा टेनिस क्रिकेट विश्वामध्ये डीजे ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये नावलौकिक कमवणारा कदा डीजे मॅडी हा देखील आमच्या समवेत आहे. खरं तर त्याचंही विशेष कौतुक आम्ही करणार आहोत. आणि 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं टेलिकास्ट तुम्ही होताना पाहताय. आणि त्याचबरोबरने आमचे खरं तर बेस्ट स्कोरर उमेशदादा भोईर चिंचपाडा यांचं काम देखील आपण पाहता. गुणसंख्या लेखनाचं काम अप्रतिम राहील. 3 ऑफिशियल पंच
एका बाजूला घरच्या स्पर्धेमध्ये जीवन गावण उर्फ बुवा म्हणून ज्यांना प्रेमानं संबोधलं जातं, त्याचबरोबरीने खरं तर करंजाचे आमचे शैलेश चव्हाण सर आहेत, स्क्वेअर लेग पंच, तिसरे पंच आमचे पेण तालुक्यातील कलवे गावचे नंदू पाटील. सर्वांचं कॉन्ट्रीब्युशन या स्पर्धेसाठी फार महत्त्वाचं राहील. उत्तम मंडप डेकोरेशन. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल मित्रांनो, केडीएच वाघिलीवाडा क्रिकेट संघाचे दमदार योगदान देणारे तथा ज्या बैलाने अखंड महाराष्ट्र गाजवला बिंजोरचा बादशाह सन्मान्य आदेश ग्रुपचे सर्व नंद्या आणि रतन बैलाचे मालक निलेश पाटील साहेब वाघिलीवाडा यांचे देखील आगमन झाले. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलंही सहर्ष स्वागत. 2 षटकं संपली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येमध्ये बदल. टोटल धावा धावफलकावरती 1 गडी बाद 28 धावा. सध्या क्रेज आहे क्रिकेट बरोबरने बैलगाडा शर्यत क्षेत्र. मला वाटतं रॉकस्टार प्रवीण जर का त्या क्षेत्रामध्ये कॉमेंट्रीला उतरला तर बरेच जणांचे धाबे जाणतील, कारण एवढा खरं तर त्यालाही नॉलेज आहे आणि ती बोलण्याची शैली देखील अतिशय सुंदर आहे. त्यामुळे त्यालाही आपण त्याचंही कौतुक करूया. रॉकस्टार प्रवीण गायकर समालोचन क्षेत्रामधील एक जबरदस्त आवाज आणि त्यांचा देखील या ठिकाणी आवाज तुम्ही ऐकताच या स्पर्धेमध्ये. तिसरं षटक बॉलिंग मार्कवरती गोलंदाज झालाय संकेत मोहिते. यावेळेला पुन्हा एकदा जीवनने आडव्या बॅटने केलाय प्रहार. बॉल चालला सीमा पार, एका टप्प्यावरती नाही आहे तर डायरेक्ट बाउंड्रीच्या पलीकडे. इट्स अ फ्लायटी अँड मायटी षटकार. जीवन भेंडे सांगतोय खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी. पहिल्या 3 बॉल होते 3 सलग चौकार, आता सलग 2 षटकार त्याने ठोकले. आता तिसरा षटकार येईल का? पहिल्याच मॅच मध्ये रेकॉर्ड्स बनवायचे आहेत जीवन भेंडेला. 3 सलग चौकार हा रेकॉर्ड आता त्याच्या नावावरती आहे. आता तिसरा षटकार येईल का या बॉलवरती पाहावं लागेल. फिरून मारला बॉलला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी. लॉंग चेस आहे, खराब फिल्डिंग आणि याही वेळेला नशिबाची साथ. आणखीन एक येतोय खणखणीत चौकार. चेंडू आणि 28 वरती खेळतो मैदानामध्ये जीवन भेंडे हा खेळाडू, टीमचा ऑलराऊंडर. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन, घुटना टेक और तमाशा देख. स्क्वेअर लेगच्या बाहेर, इट्स आउट ऑफ द पार्क. जीवन भेंडे ब्रँडेड षटकार. करंजाडे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच योगेंद्र कैकाडी साहेब यांचे देखील या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. ज्या पद्धतीने जीवन मैदानावरती खेळतोय, हा संघ लेट कदाचित झाला असावा. त्यांनी घरी प्रॅक्टिस करून आले. ते अफलातून बॅटिंग केली बघा. जास्त ताकद तो वापरत नाही, टायमिंगच्या आधारावरती पटके खेळतो आणि हे तंत्र प्रत्येक खेळाडूला अवगत करावं लागेल. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ताकदीपेक्षा टायमिंग वरती जर का तुम्ही भर दिला तर तुम्ही कोणत्याही वेगवान गोलंदाजाला फेस करू शकता किंबहुना त्याच्या अगेन्स्ट तुम्ही चौकार त्या ठिकाणी ठोकू शकता आणि तेच दाखवलंय. चांगली खरं तर भागीदारी. आणखीन एक स्लॉट मध्ये टाकलाय आणि पाठवलाय त्या ठिकाणी काऊ कॉर्नर रिजनला. सिक्सर प्लॉट मध्ये षटकार. तर कॅप्टनला विनंती असेल, आम्ही करंजाडे क्रिकेट संघाच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी यावं. करंजाडे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच योगेंद्र कैकाडी साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन या व्यासपीठावरती. तर टॉस करण्यासाठी इथे आपण आमंत्रित करूया आजचे प्रमुख पाहुणे की ज्यांच्या शुभ हस्ते आपण उद्घाटन सोहळा पाहिलात. ते ओले ग्रुप ग्रामपंचायतीचे दमदार सरपंच सन्मान्य रुपेश शेठ गायकवाड यांना विनंती करतो आपण यावं. त्यांच्या समेत रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट कमिटीचे अध्यक्ष राकेश दादा गायकवाड साहेब, आता ज्यांची भारतीय जनता पार्टी वाहतूक सेल रायगड जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली, त्यांना विनंती करतो यावं. त्यांच्या समेत पद्माकर पाटील साहेब आपण देखील यावं. योगेंद्र कैकाडी साहेब आपण देखील यावं. भारतीय जनता पार्टीची दमदार नेते मंडळी आणि आज त्यांना विनंती करूया की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करूया. जय हनुमान खारकोपर कॅप्टन हर्षल आणि गावदेवी क्रिकेट जय हनुमान क्रिकेट संघ करंजाडे कॅप्टन या ठिकाणी आपण पाहू शकाल ते म्हणजेच सनी कैकाडी. तर टॉस जिंकला या खारकोपर क्रिकेट संघ. कॉंग्रॅच्युलेशन. प्रथमतः वाईल्ड कार्ड एंट्री आपल्याला या स्पर्धेमध्ये मिळाली. फक्त निर्णय आमच्यापर्यंत पोहोचा कारण मॅच ऑन आहे. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक. निर्णय कळवतील तोपर्यंत जाऊया डीजे मॅडी यांच्याकडे.
धन्यवाद डीजे. खरं तर आदेश नंद्या रतन बैलाचे मालक निलेश पाटील यांच्या वतीने रॉकस्टार प्रवीण गायकर यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. चला, हे प्रेम आहे प्रवीण गायकर तुमच्यावरती. यावं सन्माननीय निलेश शेठ पाटील साहेबांना विनंती करतो की मित्रांनो, या परिसरामध्ये जेव्हा जेव्हा संघ असतो त्या संघासाठी ज्यांचं दमदार योगदान आम्हाला पाहायला मिळतो त्या अर्थातच आदेश ग्रुप नंद्या रतन बैलाचे मालक सन्माननीय निलेश शेठ यांना विनंती करतो की यावं व्यासपीठावरती. आपलं आम्ही सहर्ष स्वागत. 3 ओव्हरचा खेळ संपला. 51 धाव फलकावरती. त्याच्यानंतर सन्माननीय रुपेश शेठ गायकवाड आणि राकेश शेठ गायकवाड यांच्या वतीने देखील दोन्ही समालोचकांसाठी 500 रुपयाचं योगदान आले. त्यांचं मनापासून आभार. खरं तर खूप चांगलं प्रेम या करता मान्यवरांनी आमच्या सर्व कलाकारांमध्ये दाखवलं. त्यांचं मनापासून आभार. वेगवान गोलंदाजीसाठी खरं तर माहीर आहे निमिष. थोडंसं व्हेरिएशन देखील दाखवतो, परंतु पहिला बॉल त्या ठिकाणी अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर टाकला. पंचांचा इशारा वाईड बॉल. 52 धाव फलकावरती आहेत. या मैदानाचा इतिहास जर तुम्ही पाहिला असेल तर कितीही धावा बनवा तुमच्यासाठी सुरक्षित नसणार आहे. त्यामुळे पुढच्या इनिंगमध्ये देखील दादरपाडा संघाचा ब्लास्ट तुम्हाला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळेल. वेगवान चेंडू हार्ड लेंथमध्ये टाकायचा होता, थोडासा बाहेर काढला. आणखीन एक वाईड बॉल, सलगचा दुसरा वाईड बॉल. जीवन भेंडे जो वैयक्तिक मैदानामध्ये खेळतोय 9 चेंडू 35 या धावसंख्येवरती. पहिल्या मॅचमध्ये रेकॉर्ड्सने बनवले सलग 3 चौकार त्याच्या बॅटमधून पाहिले. अर्धशतक पाहायला मिळेल का याची चर्चा सध्या सुरू झाली आहे, कारण क्षमता आहे या खेळाडूकडे. जोही म्हटलं की जीवन भेंडे तर गिरीश याचा देखील मी आवर्जून उल्लेख केला. हे सिनियर खेळाडू आहेत या संघाचे आणि आतापर्यंत जीवन भेंडेने दमदार कामगिरी साकारली आहे. पुन्हा एकदा खेचून मारला बॉलला स्क्वेअर लेग कडे. नो मॅन्स लँड. बॉल चाललाय भरधाव वेगाने, गोळीच्या वेगाने, बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सीमा पार, चौकार. चार धावा मागच्या चेंडूवरती पाहिला. यावेळेला फुल टॉस वरती फुल टोल वसूल करताना अनस्टॉपेबल जीवन भेंडेचा धमाका षटकार. अकरा बॉल 45 वरती मैदानामध्ये खेळतोय जीवन भेंडे. पहिल्या सामन्यामध्ये प्रवीण अर्धशतक पाहायला मिळेल का याची चर्चा सध्या सुरू झाली आहे आणि कमालीचे एफर्ट्स जबरदस्त बॅटिंग करत मात्र आज चहू बाजूला टोलेबाजी पाहायला मिळाली जीवन भेंडे यांच्या माध्यमातून. प्रेक्षकांची मने जिंकली खरं तर या खेळाडूने. त्याच्यानंतर आपण करंजाडे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच योगेंद्र कैकाडी साहेब यांचा देखील आपण सन्मान या स्पर्धेच्या वतीने करूया. मी संजय पाटील साहेब यांना विनंती करतो आमचे 40+ मास्टर यावं आपल्या शुभ हस्ते. या ठिकाणी करंजाडे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सन्माननीय योगेंद्र कैकाडी साहेब यांचा देखील शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करावा. 11 बॉल 45 वरती मैदानाच्या आतमध्ये खेळतोय जीवन भेंडे यांनी सांघिक धावसंख्या धावफलकावरती 3.2 चेंडूच्या समाप्तीनंतर तब्बल 63 धावा. पहिल्या विकेटसाठी 25 धावांची भागीदारी आणि त्यानंतर पुन्हा एकदा एक मोठी भागीदारी मैदानामध्ये आपण रंगताना पाहतो. जवळजवळ 38 धावांची भागीदारी खरं तर मैदानामध्ये झाली आहे सुजित भोईर आणि त्याच्याबरोबरने जीवन भेंडे या 2 खेळाडूंमध्ये. भागीदारीला महत्त्व दिलं जातं. पार्टनरशिप फार महत्त्वाची आहे आणि यावेळेला एक चांगली पार्टनरशिप आणि तीही चांगल्या स्ट्राईक रेटने केली आहे. त्याबद्दल खरं तर दोन्ही खेळाडूंचं कौतुक करायला लागेल. कमबॅक करेल का निमिष हे पाहावं लागेल. यावेळेला बॉलला सोडला, राऊंड द विकेट आले, अँगल बनवण्याचा प्रयत्न आहे. वाईड बॉलचा इशारा, दबाव. पुन्हा एकदा निमिष मोहिते या गोलंदाजावरती. टीमचा अष्टपैलू खेळाडू, त्याला देखील आपली गुणवत्ता, कौशल्य, नैपुण्य मात्र आता या ओव्हरमध्ये सिद्ध करावं लागेल, कारण दबाव पूर्णपणे वाढत चालला. धावांची गती ही वाढू लागली आहे आणि इथे मात्र लगाम लावण्याचं काम करेल का. बिगीचा प्रयत्न आहे, उंची घेतली, अंतर कापलं तर या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक कदाचित पाहायला मिळालं असतं. चांगली फिल्डिंग डीप मध्ये पाहायला मिळाली. खरं तर मिड विकेट आणि कॉर्नर रिझनच्या अगदी मधोमध ओव्हर थ्रो देखील झालाय आणि त्याच वेळेला तिसरा रनचा प्रयत्न देखील होताना पाहायला मिळाला. जीवन भेंडेचं खरंच कौतुक करायला लागेल. विकेटवरती दोघांमध्ये चांगलं ताळमेळ पाहायला मिळालं. धावा देखील येताना पाहिल्या आणि आतापर्यंत वैयक्तिक 12 बॉल 48 वरती खेळतोय मैदानाच्या आतमध्ये जीवन भेंडे हा खरं तर फलंदाज. चांगली रणनीती, चांगला फटका होता परंतु गॅपमध्ये पडला बॉल, त्यामुळे सेफ लँडिंग झाला. परंतु डीपमध्ये चांगलं प्रोटेक्शन मिळालं. निमिष
थोडासा प्रयत्न करतो, व्हेरिएशन दाखवतो, विकेट त्याला हवाय, पार्टनरशिप ब्रेक करावी लागेल अन्यथा धावांचा डोंगर वाढेल. आता फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न कॉटन बॉलच्या स्वरूपात खेळाडू बाद झाला मैदानामध्ये. सुजित भोईर बॅक टू द डगआउट. सेवन 67 धावा बंटी चालला मैदानाकडे चौथ्या क्रमांकावरती. खरं तर एका खेळाडूला आता जीवन बेंडेसोबत साईड रोल त्या ठिकाणी निभावावा लागेल. कारण मुख्य पात्र मेन खरं तर रोल आता या ठिकाणी निभावतोय जीवन बेंडे. त्याला जितकी जास्त स्ट्राईक देता येईल त्याकडे खरं तर आता मैदानामध्ये बंटीलाही लक्ष द्यावं लागेल. कारण जेवढी जास्त स्ट्राईक मैदानामध्ये जीवनला मिळेल तितक्या जास्त धावा तुम्हाला या ठिकाणी होताना पाहायला मिळतील. कारण आतापर्यंत हा खेळाडू सेट झालाय आणि वैयक्तिक 12 बॉलमध्ये 48 वरती खेळतोय. त्यामुळे आता ही जमेची बाजू असेल खरं तर जुई टीमला. धावसंख्या धावफलकावरती आहे 67, 2 गडी बाद, 67 धावा. चौथं षटक मार्गस्थ आहे 3.4. चेंडूंचा खेळ संपला. यानंतर आणखीन एक मोठा सामना जय हनुमान खारकोपर विपक्ष जय हनुमान करंजाडे या दोन टीमच्या दरम्यान ही लढत पाहायला मिळेल. शॉर्ट ऑफ लाईन बॉल होता, बॅकफुटला गेले, स्लॅश केला बॉलला, चांगली फिल्डिंग शॉट कव्हरला पाहायला मिळाली. चांगल्या पद्धतीनं खरं तर हे क्षेत्ररक्षण पाहिलं. 1 रन मात्र मिळाले आणि स्ट्राईक वरती आलाय जीवन बेंडे हा खेळाडू. आज खरं तर आजचं हे मैदान पहिला सामना त्याने अक्षरशः गाजवलाय. अर्धशतक होईल का याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. कारण आतापर्यंत 48 वरती खेळतोय मैदानाच्या आतमध्ये जीवन बेंडे हा फलंदाज. पायात टाकला बॉल हलक्यात आणि ड्राईव्ह करत असताना बॉल बॅक ड्राईव्ह. सेकंडचा कॉल होईल का, नकार दिलाय. बघा खरं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण अनेक वेळा भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांची नर्वस 90 पाहिली. जेव्हा 90च्या आसपास हे खेळाडू यायचे तेव्हा दबाव त्यांच्यावरती यायचा. सेंचुरी कधी कंप्लीट होईल, एक वेगळा रेकॉर्ड त्यांच्या नावावरती कधी येईल. परंतु काही असेही खेळाडू होते सेवक सारखे की 90च्या पुढे गेले की षटकार चौकारानेच सेंचुरी पूर्ण करायचे. परंतु यावेळेला सिंगल घेताना एंड बदलला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आल्या तब्बल 69, 69 धावा, 2 गडी बाद माडी. लास्ट ओव्हर बॉलिंग मार्कवरती आला. डेप्थ ओव्हरमध्ये गिरीश पारधी हा गोलंदाज, क्रिश पारधी माफी असावी, क्रिश पारधी हा खेळाडू मात्र शेवटच्या षटकामध्ये आला आणि समोर खरं तर अर्धशतकाच्या उंबरट्यावरती असताना फक्त 1 रन मागे आहे. आपल्या आयुष्यातील आणखीन एक मोठी इनिंग जीवन बेंडेच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळाली. परंतु अर्धशतक कंप्लीट होईल का हे पाहायचं आहे. 69 धावा धावफलकावरती आणि मैदानामध्ये जीवन बेंडे हा खेळाडू 49 वरती खेळतोय. लॉफ केल्या बॉलला पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या लढतीमध्ये अर्धशतक साकारतोय जीवन बेंडे हा खेळाडू. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. अनस्टॉपेबल जीवन बेंडे या खेळाडूसाठी. लेकिन चाहिए झुकाने वाला. पण तो मैदानामध्ये काय फलंदाजी केली आहे जीवनने, कौतुक करावं तितकं कमी. खरं तर भरपूर चांगली इनिंग. पहिल्या लढतीमध्ये पुन्हा एकदा अगदी खडेखडे हा फटका मारलाय. टायमिंगच्या आधारावरती हा स्ट्रोक्स लॉंग ऑनच्या दिशेने खेळले. पंचांचा इशारा येणं बाकी आहे. बॉल चालला एका टप्प्यावरती. 1 बाउन्स ओव्हर द लाईन की डायरेक्ट गेलाय. चला प्रेक्षक आहे त्या ठिकाणी. स्वतः खेळाडूने सांगितलं हा षटकार आहे. चला 6 धावा. लॉंग ऑफ मधला फिल्डर आहे त्याने देखील सांगितलं षटकार आहे, त्यामुळे 6 धावा असतील. डेफिनेटली त्याचंही कौतुक करायला गेलं. खेळाडू ते दाखवली आहे. 6 धावा मिळतील जुई टीमला. बघा लॉंग ऑफचा खेळाडू षटकार सांगतोय त्यामुळे नो डाऊट प्रतिस्पर्धी संघाचा खेळाडू सांगतोय, त्यामुळे शंकाच आपण घेऊ नका. रोशन तत्पूर्वी आपण अनाऊन्स करूया. पडदा षटकार नाहीये, मला तर वाटते ती लाईन आहे ती. हा ठीक आहे. बघा अर्धशतकासाठी जीवन बेंडेसाठी मकरंद भगत, संदेशी कडू आणि त्याचबरोबरने आदेश मुडकर, रोहित सुरते, ऋषी सुरते जे सध्या खत भ्रमंतीसाठी गेल्यात फिरण्यासाठी आणि ते एक ऑनलाईनच्या माध्यमातून हे स्पर्धा पाहत आहेत आणि त्यांच्या वतीने ऑनलाईन पेमेंट 2000चं कॅश प्राईज आलं जीवन बेंडे या खेळाडूसाठी. क्या बात आहे. बघा
स्पर्धा आपल्या गावात आहे, भरपूर लांब ते प्रवासासाठी गेलेले आहेत फिरण्यासाठी, परंतु तरी देखील त्यांचं क्रिकेटमध्ये असणारं प्रेम या माध्यमातून पाहायला मिळालं. त्यांचा देखील मनापासून आभार. आणि त्यांच्याकडून मात्र 2000चं कॅश प्राइज आलंय जीवन भेंडे या खेळाडूला. धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत आहे तब्बल 81 80+ रन मात्र आता धावफलकावरती आल्या. पुन्हा एकदा याही वेळेला हा पंप जॅक केला बॉलला मिड विकेट मध्ये फिल्डर जज करतो झेल होईल का आणि मोठ्या पारीचा अंत झालाय. परंतु खेळी आवडली असेल तर एकदा जोरदार होऊ द्या. पहिल्या सामन्यामध्ये अर्धशतक साकारलंय जीवन भेंडे या खेळाडूने. मितेश चिमणे यांचं या ठिकाणी आगमन, त्यांना विनंती असेल पण या मंचावरती खरं तर नवीन खेळाडू मैदानाकडे चालला. क्या बात आहे. मितेश मैदानाकडे चाललाय, आम्हाला माहिती या ठिकाणी मिळाली. मितेश चिमणे मैदानाच्या आतमध्ये चाललाय. धावसंख्या स्कोअर कार्डमध्ये 81, 2 बॉल बाकी आहेत पहिल्या इनिंगमधील. 3 खेळाडू बाद झाले. नौका फ्रेश फलंदाज मितेश चिमणे मैदानाच्या आतमध्ये गेला. एका बाजूला बंटी तर कोंडिलकर दो वैयक्तिक 1 या धावसंख्येवरती खेळतोय. आणि आऊट होणारा खेळाडू पहिल्या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये रेकॉर्ड प्रस्थापित करणारा जीवन भेंडे, ज्याने वैयक्तिक धावा केल्या तब्बल 17 चेंडूमध्ये 61 धावा, ज्यामध्ये 5 तर षटकार 6 चौकार देखील पाहायला मिळाले. वेगवान चेंडू होता. जीवनची पारी संपली आणि त्यानंतर मात्र डॉट बॉल देखील पाहायला मिळाले. लास्ट बॉल टार्गेट सेट करणारा हा निर्णायक चेंडू. टोटल धावा धावफलकावरती आतापर्यंत 81. शेवटचा बॉल अतिशय महत्वाचा राहील. यॉर्कर टाकलाय, टो क्रशिंग यॉर्कर, शेवट गोड केला क्रिश पारदीने. शेवटचा डॉट बॉल पाहायला मिळाला आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आल्या 16.20च्या सरासरीने 81. आता येणाऱ्या 5 षटकामध्ये पुढच्या इनिंगमध्ये निशांत 11 दादरपाडा टीमला बनवायच्या तब्बल 82. टिट फॉर टॅट असं प्रत्युत्तर दादरपाडा संघ देईल का जुई टीमला, किंबहुना या धावा वाचवत पहिल्या लढतीमध्ये जुई संघ जिंकेल का, याचं धावतं विवरण ऐकण्यासाठी आपण जाऊया पुन्हा एकदा सेकंड इनिंगमध्ये. ऐकूया आवाज रॉकस्टार प्रवीण गायकर यांचा. तत्पूर्वी आपण जाऊया पुन्हा एकदा डीजे मॅडी यांच्याकडे. धन्यवाद. मॅडी आपलं सहर्ष स्वागत. सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य सो सर्वदा. गणरायाला वंदन करून या स्पर्धेला सुरुवात झाली आणि आज आपण पाहता या पहिल्या सामन्याचा दिमागदार फलंदाजीचा नजराणा पेश केलाय तो हिमांशू 11 जुई या क्रिकेट संघाने. पहिल्याच डावामध्ये अर्धशतकीय बेमिसाल फलंदाजी पाहायला मिळाली जीवन भेंडे या खेळाडूची. आमच्या समेत रोशन पाटील तारा समालोचक, त्याच्यानंतर आमच्या समेत स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल उमेश चिंचपाडा, आपलंही सहर्ष स्वागत. डीजे मॅडी आपलंही सहर्ष स्वागत आणि 24 लाईव्ह इव्हेंट्स आपलंही सहर्ष स्वागत करतो. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण शैलेश चव्हाण सर, त्यांच्या समेत जीवन बुवा गावण आणि त्यांच्या समेत आमचे तिसरे पंच नंदू पाटील सर, मॅन फ्रॉम पेन कल्याण कलवे, माफ करा, त्यांचे आपण स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करूया.
आत्ताच आपण केडीएच्या अर्थातच केरुमाता दत्तकृपा हनुमान क्रिकेट संघ वाघिवलीवाडा यांचं हे संगीत आपण ऐकलं. आज रोशन क्रिकेटचा विचार केलात तर क्रिकेट क्षेत्रामध्ये निश्चितपणे ज्या खेळाडूंनी आपल्या गावाचं नाव साता समुद्रा पलीकडे नेऊन ठेवलं आणि क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये आजही आदरानं ज्या संघाचं नाव घेतलं जातं तो केडीएस क्रिकेट संघ वाघिवलीवाडा असा सूरज व त्यांचे सिनियर खेळाडू असतील लालचंद गावन, जीवन गावन यांनी घेतलेली दमदार मेहनत, किरण भाई आमचे असतील, सुमित, भागेश, प्रतीक सर्वांनी दमदार योगदान दिलं. त्या सर्वांचं आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. बैलगाडा क्षेत्रामध्ये देखील आपण पाहू शकाल आदेश ग्रुप नंद्या रतन बैलाचे मालक निलेश शेठ पाटील आपलं सहर्ष स्वागत. हिर्या नकऱ्या सर्वच आपण वाघिवलीवाडा गावातील आपण क्रिकेट क्षेत्रामध्ये हे दमदार नंदी आपली कामगिरी करत असतात. मालिकावीरसाठी स्पोर्ट्स सायकल आपण जी पाहतो ती स्पोर्ट्स सायकल तुम्ही या ठिकाणी पाहताय जी आम्हाला पुरस्कृत करून दिली गेली. ते सन्माननीय वैभव मडबी साहेब वाघिवलीवाडा यांच्या वतीनं आम्हाला ही सायकल पुरस्कृत करून दिली गेली. त्या सर्वांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. तो थैंक यू रोशन. चलेंगे मैदान की तरफ. जीत के लिए लक्ष्य है टोटल मेरे ख्याल से इन 5 ओवर में 30 गेंदों में 82 रनों का बड़ा लक्ष्य खड़ा कर दिया है. लेकिन ये मैदान की अगर चर्चा करेंगे अजीजपाड़ा का ये मैदान है और इस मैदान की अगर चर्चा करेंगे ये लक्ष्य बड़ा नहीं कहेंगे क्योंकि पिछले साल भी इसी मैदान के ऊपर नाइट टूर्नामेंट हमने देखी थी. पिछले नहीं बल्कि इसी साल मार्च महीने में वो नाइट टूर्नामेंट हमने देखी थी. क्या बढ़िया क्रिकेट, बहुत सारे रन वो रातों में भी बनते थे और वो दिन के उजाले में ये क्रिकेट का कारवा बिल्कुल काफी अच्छा नजर आता हुआ. टॉस जीतकर तर श्री स्वामी समर्थ मठ मानगर बॉस यांचा आपण पाहतो त्या ठिकाणी नेहमीच भक्तांची योगदान खऱ्यांत भक्तांना नेहमीच चांगले योगदान देणारे आमचे सौरभ पारगाव यांचं देखील आगमन झाले. सौरभ यावं व्यासपीठावरती आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. सौरभ भाई यावं आपल्या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. तो बिल्कुल चलेंगे मैदान की तरफ. लक्ष्य है 82 रनों का, बड़ा लक्ष्य खड़ा कर दिया जिसमें तूफान पारी. ऐसा लग रहा था कि हवा आई थी हवा और इस हवा में बह गई थी निशांत 11 दादरपाड़ा टीम की गेंदबाजी. लेकिन क्या इस जवाबी हमले में ये दो आरंभिक बल्लेबाज क्या जवाब दे पाएंगे? स्ट्राइकर बल्लेबाज प्रीतम और नॉन स्ट्राइकर बल्लेबाज निमिष मोहिते ये आरंभिक जोड़ी पहली गेंद लेकर जीवन भेंडे. आइए आइए स्वागत है. आपने मारे तो हम क्यों छोड़े. आप शुरुआत हो चुकी है, आगाज है यानी कि जवाबी हमला चरण. यहां पर छक्का देखने को मिला यानी कि काउंटर अटैक शुरू करते हुए पहली गेंद के ऊपर बल्लेबाज प्रीतम भोईर और इस बार अच्छी गेंदबाजी. जीवन भेंडे के पास सबसे बड़ा अनुभव है और रवि कडू जैसे सीनियर खिलाड़ी है और निश्चित तौर पर यहां पर जीवन की अगर बात करेंगे आज बल्लेबाजी करते उन्होंने इस टूर्नामेंट यानी कि स्वर्गीय चिन्मय पाटिल ट्रॉफी में अपना अर्धशतक पूरा किया. लेकिन उसका जवाब देते हुए यह दूसरा छक्का प्रीतम भोईर के बल्ले से टिट फॉर टैट चरण. सोलह 16.20 का रिक्वायरमेंट है प्रति ओवर. चलिए गेंद दीजिए तुरंत मैदान के अंदर. एक आध वॉलंटियर्स अगर रहेगा तो आप है मेरे ख्याल से मौजूद. आइए क्या बढ़िया बात है. देखिए रोशन जैसे आउट ऑफ पार्क गेंद जाती है तो बिल्कुल वहां पर हमारे वॉलंटियर्स भी तैनात है और शाम को डरिए मत, आपका भी काम तमाम हो जाएगा. इसमें आप भी कोई मन में दुविधा मत डालिए. आपकी भी शाम को बिल्कुल पूरी तरीके से सोई की जाएगी. बेहतरीन छक्का प्रति ओवर 16.20 का रिक्वायर रन रेट यानी कि आप तक 3 गेंदों में 12 आ चुके हैं. हालात को ऐसा ना होने दी कि आप हिम्मत हार जाए बल्कि हिम्मत ऐसे रखिए कि हालात भी आपके सामने झुक जाए और यही कुछ करते हुए इस सलामी विस्फोटक बल्लेबाज प्रीतम भोईर की ओर से इस बार अच्छी गेंद थी. सामने की तरफ खेला है मिड ऑन, माफ कीजिएगा मिड ऑफ में कोई खिलाड़ी मौजूद नहीं था, नीचे था, वहां पर लॉन्ग ऑफ 1 रन मिलेगा और इसे 1 रनों की मदद से निशांत 11 दादरपाड़ा टीम की रन संख्या पहुंची है स्कोर कार्ड के ऊपर 13 रन. दादरपाड़ा 11 टीम की रन संख्या है 13 रन. अच्छी बल्लेबाजी, अच्छी शुरुआत
इस समय दो बल्लेबाज ओपनरों की ओर से नजर आती हुई, और ये भी सामने की तरफ खेला है वी शेप लॉन्ग ऑन के ऊपर से। इस ओवर का ये तीसरा छक्का और इस टीम के प्रमुख खिलाड़ी निमिष मोहिते के बल्ले से पारी की शुरुआत दमदार 6 रन। पाहते संगीत बढिया सुनाय, एकच मॅटर केलाय साहेब, मला माफ करा, नंतर पुन्हा एकदा गुन्हा कर, जा जेलला, लगे गाणी काढ, भाई माझा जेलमध्ये सुटून आला, भाईला सुटण्याआधी बर्फाची लादी विचारा। जबरदस्त संगीत यहाँ पर डीजे मैडी के ओर से हमें सुनाते हुए स्वागत है आपका। छक्का नंबर तीसरा इस ओवर में, रन संख्या पहुंची है स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 19 रन। रोशन, मैंने पहले भी कहा था ये जब एंड से बल्लेबाजी होती है तो हवा बहुत होती है, और ये देखिए ये 22 रनों का टारगेट ये छोटा नजर आ रहा है जब ये इस तरीके की शुरुआत ये दो बल्लेबाज इस समय दे रहे हैं। तो इस बार जड़ में डालने की कोशिश, बॉलर बैक ड्राइव, ये स्ट्रोक था, डायरेक्ट हिट करने का प्रयास, अपील जरूर की थी, 1 रन पूरा, और अपील में व्यस्त रहे सभी खिलाड़ी। तब तक दूसरा रन भी यहां पर पूरा होता हुआ, और इसी 2 रनों की मदद से ओवर नंबर समाप्त हो चुका है पहला, और पहले ओवर की समाप्ति के बाद 22 रनों का लक्ष्य का पीछा करना है। दमदार शुरुआत, बगैर विकेट खोए नुकसान के ऊपर 21 रन टीम दादरपाड़ा। के रिक्वायरमेंट से वो रन शायद बनाने थे, लेकिन पहले ओवर में 21 बने, 22 रनों का लक्ष्य का पीछा करते हुए 24 गेंदों में, यानी कि 15.4 ओवर में 25, 15.25, यानी कि प्रति ओवर आप यहां से 15 चाहिए, लगभग 15.25 का ये रिक्वायर्ड रन रेट। क्या बढ़िया क्रिकेट खेला जा रहा है दोनों भी टीमों के ओर से, हार मानने को तैयार नहीं है। आप यहां पर मी सन्माननीय विनंती करतो आमचे जुई गावचे अमर म्हात्रे साहेब यांना विनंती करतो की आपण सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठावरती यावं, आपलं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो। अतुल म्हात्रे बॉलिंग मार्ग पर पहली गेंद लेकर दूसरे जरूर लग सकता था, किस्मत ने साथ दिया, किस्मत आपको मौका जरूर देती है, लेकिन आपकी मेहनत आपको चौका देती है। ये मेहनत थी, कैच पकड़ना चाहिए था, फ्लाइंग स्लिप में जो खिलाड़ी मौजूद थे जिनके द्वारा ये कैच छूटा, और प्रीतम को मिला हुआ 6 बंधन, क्या जले पे नमक होगा? क्यों नहीं होगा, लेकिन इस बार मौका बनाए, ऐसा लग रहा था 6 ही जाने वाली थी, लॉन्ग ऑन की तरह बढ़िया कैच पकड़ा, और इसी के साथ ये डेंजरस भागीदारी थी, वो भागीदारी तोड़ी, पहला करारा छटका, निशांत 11 दादरपाड़ा टीम को। थैंक यू वेरी मच डीजे। जबरदस्त यहां पर टूर्नामेंट का आयोजन केडीएच वाघुलीवाड़ा आयोजित, ये टूर्नामेंट आपके सामने नजर आ रही है। स्वर्गीय चिन्मय पाटिल स्मृति चषक 2025 का ये शानदार पर्व केडीएच वाघुलीवाड़ा टीम की ओर से, जिन्होंने अभी अभी यूट्यूब खोला है, जो हमारे साथ देख रहे हैं यूट्यूब 24 लाइव इवेंट्स के माध्यम से, उन दर्शकों को हम जरूर बताना चाहेंगे कि ये मैच नंबर पहला और खेल का पहला दिन है, और पहले ही दिन की शुरुआत की अगर बात करेंगे तो धमाकेदार शुरुआत जुई टीम ने की थी, 81 रन ठोके, जिस बल्लेबाजी में जीवन भेंडे के अर्धशतक हमें देखने को मिला, और उस लक्ष्य का पीछा करते हुए सेकंड इनिंग्स में ये ताबड़तोड़ शुरुआत नजर आती हुई। चलेंगे मैदान की तरफ, पहला विकेट आखिरकार मैदान से बाहर लौट चुका है, बढ़िया क्रिकेट अभी तक यहां पर नजर आता हुआ। बॉलर तैयार, तो शॉट ऑफ गुड लेन, बेहतरीन लाइन और लेंथ यहां पर नजर आती हुई। अतुल ने यहां पर लाइन पकड़ी है, पहले ओवर में 21 रनों की मार मिली थी, उसके बाद बात करेंगे यहां से 27 रन स्कोर कार्ड के ऊपर। इस ओवर की शुरुआत भी 6 के साथ हुई थी अतुल की, लेकिन उसके बाद अतुल ने जो जबरदस्त कमबैक किया अपने टीम के लिए। नए बैटर आप देख सकते हैं बल्लेबाजी के लिए किरण मोहिते, निमिष मोहिते ब्रदर्स की ये जोड़ी मैदान के अंदर कितना रंग ला पाएगी, कितना यहां पर अपने टीम के लिए सहयोग देना चाहेगी। प्रीतम भोईर ने अपना काम तमाम किया है, आप तमाम करना है इन दोनों भाइयों को।
अतुल बोला तैयार और सामने की तरफ था। यह कैच मेरे ख्याल से बॉलर का था, लेकिन उनके बाएं हाथ पर गेंद लगी और मिड ऑफ की तरफ फील्डर मौजूद थे जिनके द्वारा यह कैच पकड़ा गया। बेहतरीन फील्डिंग, एक ने सिर्फ सहयोग दिया, दूसरे ने पकड़ा और इसी के साथ बैट्समैन आउट। तो चलिए ओवर की बात करेंगे। तो मेरे ख्याल से दूसरा ओवर भी समाप्त हो चुका है। 2 ओवर की समाप्ति के बाद महज रन संख्या पहुंची है, एक गेंद शायद बची है, माफ कीजिएगा, यानी कि सिर्फ रन आ चुके हैं इस ओवर में 6, यानी कि वो भी पहली गेंद के ऊपर नंबर 6 आया था। और उसके बाद आप देख सकते हैं क्या ताबड़तोड़ बल्लेबाजी हमें नजर आ रही, गेंदबाजी नजर आई पहली गेंद के ऊपर, यानी कि 7 गेंदों में 27 बने थे और उसके बाद पूरी तरीके से रोक लगाई है इन बल्लेबाजों के ऊपर। लास्ट गेंद के ऊपर ब्लास्ट करने का प्रयास, फील्डर मौजूद है और एक समय यह खराब फील्डिंग, पहले आप टप्पे पर रुके और उसके बाद आसानी के साथ जज करना चाहिए था। मिलेगा किस्मत का चौका। ओवर की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर बनाए 31 रन, यानी कि जीतने के लिए 18 गेंदे और रन चाहिए 51 रन। संगीत है जो आप संजू राठौड़ का देख सकते हैं मैडी, ये अगर डीजे के रिमिक्स के बजाय आप प्लेन लगाओगे ना वो भी काफी अच्छा, उनका वो उन्होंने बैकग्राउंड म्यूजिक है, उनका बैंड जो है पूरा संगीत काफी बेहतरीन बनाते हुए, और ये काफी अच्छे पॉपुलर जो 5-6 संगीत है संजू राठौड़ के, वो दर्शकों को काफी भा जाते हैं। गिरीश चिम ने बॉलिंग मारकर सबसे दोस्तों अनुभवी क्रिकेटर, जिस क्रिकेटर ने अपने करियर में बहुत सारे विकेट अर्जित किए, एक जमाने के मशहूर बल्लेबाज भी जाने जाते हैं, लेकिन उतने ही शातिर गेंदबाज वो जाने जाते हैं। तर अमर, और चलिए इस बार बड़ा शॉट लॉफ किया है सीधा लॉन्ग ऑफ के ऊपर से, दैट्स अ कड़क 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 हिट। का ये छक्का नजर आता हुआ बैट्समैन आप देख सकते हैं वहां पर निमिष मोहिते के बल्ले से टीम का प्रमुख खिलाड़ी है। आइए गिरीश, एक और हिट, दैट्स गॉन माइटी, इट्स अ फ्लाइटी फ्लैटेड हिट चरण। वाह भाई संगीत, क्या बढ़िया सुनाते हुए डीजे मॅडे आपका स्वागत आहे। तुम्ही किती नाव आमचा मार्केटमध्ये बदनाम करा, परंतु नावाचा डंका आमच्या चालेल हे सिद्ध करत असताना मैदानावरती निमिष मोहिते, जिनके बल्ले से ये छक्का निकला है मेरे ख्याल से अभी तक का तीसरा, 4 गेंदों का सामना किया है और 20 रनों की उनकी ये नाबाद पारी नजर आती हुई। 6 रनों की मदद से स्कोर पहुंचा है स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 43-43 के ऊपर, यानी कि रन और गेंदों के बीच में फासला 16 गेंदे और 39 रनों की फिलहाल अभी भी आवश्यकता है। लगातार का दूसरा छक्का इस ओवर में यहां पर नजर आता हुआ। बेहतरीन यहां पर छक्का नजर आया और लगातार का दूसरा छक्का और 6 रनों की मदद से 43 पर पहुंची है पारी। आधा सफर यहां पर तय कर लिया है, आधा सफर यहां से मेरे ख्याल से अभी भी बाकी है। 16 गेंदें 39 रनों की जरूरत। एक आध ओवर यहां पर जो अतुल ने फेंका था, अगर ठीक उसी तरह का ओवर मिलता है टीम हिमांशु 11 गावदेवी जुई के लिए तो मैच में पलटवार कर सकते हैं। आज मेरे ख्याल से कई खिलाड़ी अनुपस्थित हैं, गेंदबाज भी इनके टीम में मौजूद नहीं है, जिसके चलते यहां पर कुछ यंगस्टर खिलाड़ियों को जो विकेट कीपर के पीछे हैं उन्हें लेकर खेलना पड़ रहा है। और ये लाइन अच्छी है, जड़ में डालने का प्रयास किया था
और अच्छी गेंदबाजी, तुरंत जवाब दिया वहां पर गिरीश चिमने ने। डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई 15 गेंदे 39 रन, 39 रनों की फिलहाल अभी भी आवश्यकता है। स्विच हिट का प्रयास, लाजवाब गेंदबाजी, शायद पढ़ लिया था कल लेग ब्रेक गेंदबाज है, एक आध रिवर्स शॉट का इस्तेमाल करूं, लेकिन यह अच्छी वापसी होती हुई धीरे धीरे मुकाबला इस गेंदबाजी में अब कमबैक करती हुई 14 गेंदें आखिरी बची है, 39 39 की जरूरत। पहली 2 गेंदें निमिष के नाम पर और उसके बाद 2 गेंदें यहां पर गेंदबाज गिरीश के नाम पर। और इस बार घुटना टेका है और सीधा खेला। मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात, कारण जो कोणी आम्हाला नडेल तो डायरेक्ट ढगात आणि ढगात लाइटिंग लावत असणारा हा दमदार षटकार। बढ़िया संगीत यहाँ पर डीजे मैडी की ओर से विनायक भाई पोपट आपका भी स्वागत करेंगे। इस प्रतियोगिता के द्वारा करंजाड़ी टीम के समर्थक जाने जाते हैं शैलेश भाई आपका भी स्वागत करेंगे। बेहतरीन छक्का, छक्का नंबर निबिश मोहिती के बल्ले से टोटल 14 और इसी 6 की मदद से लगभग 50 के करीब 49 के ऊपर पहुंची है। 13 गेंदे 33 रनों की फिलहाल अभी भी आवश्यकता है। एक अतुल अगर छोड़े तो उसके बाद बाकी दोनों भी गेंदबाजों को कई सारी मार मिली है। आप पलटवार हो रहा है मैदान के अंदर, ये भी लॉक किया, लेकिन यहां पर मौका बन सकता था, लेकिन नन्हे कद का ये परिंदा पहुंचा लेकिन थोड़ा सा दूर। तब तक अंपायर का इशारा, इट्स अ क्लियर हिट, 6 रन। ओवर की समाप्ति, 3 ओवर के समाप्ति के बाद स्कोर बना है स्कोर कार्ड के ऊपर 55 रन, यानी कि रन और गेंदों के बीच में फासला आखिरी 12 गेंदे और जीतने के लिए 27 रनों की आवश्यकता। ड्रिंक से मैदान में तब तक सुनते हैं केडीएस क्रिकेट क्लब आयोजित चिन्मय पाटिल ट्रॉफी में वाघिलवाड़ा इस प्रतियोगिता में सुमधुर डीजे मैडी की संगीत। रही है महेश, माफ कीजिएगा, जय हनुमान खारकोपर बनाम जय हनुमान 11 करंजाड़े, 2 टीमों के बीच में आपको तगड़ी फाइट नजर आएगी, जहां पर टॉस जीता है जय हनुमान खारकोपर टीम के कप्तान हर्षल ने। और हर्षल आपको निर्णय हमें तक यहां पर पहुंचाना है, हर्षल निर्णय पहुंचाना है और निश्चित तौर पर वो बिग फाइट हमें नजर आएगी। क्या बढ़िया क्रिकेट पहले ही मैच पे हमें देखने को मिला है। जवाबी हमला पहले मैच पे रनों की बरसात हुई थी इस चिंचपाड़ा के मैदान के ऊपर, लेकिन दूसरे इनिंग में भी ये रनों की बरसात हो रही है। 12 गेंदे और मेरे ख्याल से 13.50 की रिक्वायर्ड रन रेट से, यानी कि 27 रनों की फिलहाल आवश्यकता है। गिरीश चिमने के इस ओवर में लगभग देखा जाएगा तो टोटल 24 रन आए। पहले ओवर के गेंदबाज जीवन भेंडे के ओवर में 21 आए। अतुल ने दूसरा ओवर काफी जबरदस्त फेंका था, सिर्फ 10 रन आए थे, लेकिन अब फिर से एक बार कप्तान ने अतुल को गेंदबाजी के लिए लाया गया है। बाकी सुरते भी इसी तरह की बल्लेबाजी करना पसंद करते हैं। बॉल क्या तो से खेलना चाहते थे, स्ट्राइक देना चाहते थे सामने अपने साथी पार्टनर निमिष मोहिते को, बल्लेबाज तुषार मोहिते, कोई रन नहीं है। डॉट बॉल की समाप्ति। अतुल का ये जो ओवर है रोशन, ये नहीं कहूंगा हार या जीत का फैसला तय करेगी, क्योंकि 20-22 रन भी इस मैदान के ऊपर सेफ नहीं है, क्योंकि अतुल का ये ओवर अगर कम से कम मैं कहूंगा 6 का भी जाएगा, 20 रहेंगे, ये संतुलित स्कोर नहीं कहा जाएगा, लेकिन आपको मैच में जान डालने के लिए ये रन रह सकते हैं। अतुल का ये ओवर कैसा होगा देखने को जरूर मिलेगा। पहली गेंद डॉट 11 में चाहिए, 27 की जरूरत। और बाहरी किनारा, कमाल का कैच फ्लाइंग स्लिप में मितेश से, भारी भक्कम वजनदार, 100 के आसपास तो नहीं होंगे रोशन, लेकिन 90 किलो जरूर होंगे। खिलाड़ी आउट। मला तर वाटतं आपण प्रत्येक गावामध्ये 2-2, 3-3 संघ पाहतो, परंतु वाघिवलीवाडा गावामध्ये अजूनपर्यंत कधीच 2 संघ आम्हाला पाहायला मिळाला नाही। एकच संघ, एक गाव एक संघ, सातत्याने दमदार कामगिरी आपण सातत्याने करतो। असू द्या
15 का असू द्या 14 का असू द्या, काही गावामध्ये देखील 14-15 असून देखील 2-2 संघ, कारण तुमच्या अर्धे आमच्या अर्धे असं पाहायला मिळतं. परंतु वाघिलीवाडा क्रिकेट संघ सातत्याने एकजूट होऊन नेहमी दमदार कामगिरी करत असतो. प्रतिकारात आमचे परम मित्र खारकोपर क्रिकेट संघाचे अष्टपैलू खेळाडू गावदेवी गावठाण ओमसाई भंगारपाडा या संघातून देखील सातत्याने, आणि किरण म्हटल्यानंतर आमचे 40+ संघ लगेच त्यांच्या माध्यमातून देखील तयार केला गेला. किरणने देखील आपण पाहू शकाल 40+ क्रिकेट संघ देखील सातत्याने चांगली कामगिरी त्यांनी केली है. तो बिल्कुल चलेंगे मैदान के अंदर. बढ़िया कैच वहां पर पकड़ा क्रिश, माफ कीजिए नए बल्लेबाज क्रिश पार आते हुए. जीतने के लिए बात करेंगे 10 गेंदे और 27 रनों की आवश्यकता. और इस बार पैरों का निशाना जरूर साधा था. रनआउट का यह भी मौका बनेगा. किया है पलटवार हिमांशु इंटरप्राइजेस गावदेवी जुई टीम ने. आप 9 गेंदे 27 यानी कि 9 त्रिक 27 प्रति गेंद के ऊपर 3 रन. बढ़िया यहां पर क्रिकेट मैदान के अंदर पहले 3 ओवर में भारी व कम परफॉर्मेंस दिया था टीम निशांत 11 दादरपाड़ा टीम ने, लेकिन जैसे अतुल के 2 ओवर आए उस अतुल ने पूरी तरीके से कमर तोड़ी है. झूला झूल पर ये मत भूल, झूला जितना पीछे जाता है ना उतना ही आगे ही जाता है. इसलिए जब जिंदगी का झूला पीछे जाए तो डरिए मत, वो आगे भी जरूर जाएगा. आगे लेकर जा रही हिमांशु इंटरप्राइजेस 11 गावदेवी जुई टीम के लिए, लेकिन ये झूला उतना ही आगे लेकर जाएगा क्या इस अंतिम जो बची हुई 3 गेंदे है इस ओवर की, यानी कि 9 गेंदे 27 रनों की आवश्यकता. जब तक निमिष मोहिते मैदान में है तब तक ये मैच जिंदा है निशांत 11 दादरपाड़ा टीम के लिए, लेकिन उन्हें नॉन स्ट्राइक एंड पर रखे रहना ये भाग्य की बात होगी हिमांशु इंटरप्राइजेस 11 गावदेवी जुई टीम के लिए. तगड़ी फाइट चल रही है, 5 रनों का लक्ष्य का पीछा, ताबड़तोड़ शुरुआत, लेकिन उसके बाद ये बढ़िया वापसी नजर आती हुई. हाफ ट्रैकर की बॉल ऑन साइड में मोड़ दिया. गैप में जरूर 1 रन सिर्फ मिलेगा. 1 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 56. नेक्स्ट मैच का टॉस जीता है खारकोपर 11 टीम के कप्तान ने. निर्णय हमें तक पहुंचा है हर्षद. आखिरी 8 गेंदे 26 रनों की जरूरत. पिछले कुछ गेंदों के ऊपर नॉन स्ट्राइक एंड पर खड़े थे ये खिलाड़ी, तरस रहे थे. जैसे रोशन मछली फड़फड़ती है स्ट्राइक लेने तालाब में जब पानी नहीं होता, वैसे स्ट्राइक के लिए फड़फड़ रही थी ये खिलाड़ी. अब स्ट्राइक मिली है. क्या स्ट्राइक लेने के बाद जवाबी हमला देना चाहेंगे इस वक्त सामने वाले मोस्ट इंपॉर्टेंट गेंदबाज के खिलाफ? शॉर्ट पिच लाइन की बॉल, 1 रन जरूर पूरा. दूसरी की कोशिश नहीं करना चाहेंगे, विकेट रखना चाहते अपने टीम के लिए ताकि आखिरी ओवर में भी कुछ किया जा सकता है. 1 रन मिलेगा. 1 की मदद से स्कोर बना है 57 रन. जीतने के लिए 7 गेंदे 25 रनों की जरूरत. हमने सूरज रोशन सोचा था कि इस ओवर में 6-7 भी आएंगे, मैच में मजा आएगा, और उसके बाद देखिए इन्होंने तो केवल अभी तक 2 ही रन खर्च किए, यानी कि 25 7 गेंदों में चाहिए, यानी कि 7 में 25, 4 छक्के यहां पर चढ़ने पड़ेंगे. तेज गेंद डाली है और ये बाहरी किनारा. बॉलिंग पसंद आई हो तो एक बार जोरदार तालियां गेंदबाज अतुल के लिए. अच्छे ओवर यानी कि सफल ओवर की समाप्ति. कुल मिलाकर 2 ओवर का कोटा फेंका और 2 ओवर में उन्होंने रन दिए. पहले ओवर में 10, इस ओवर में 2, 12 रन देकर 4 सफलता इनके नाम पर. 6 गेंदे 25 रनों की जरूरत. कंपलसरी चेसिंग ये इस टूर्नामेंट का नियम. के माध्यम से आप सुनते हुए करंजाडे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच मंगेश शेलार साहेब यांचे बंधू सुप्रसिद्ध उद्योजक दिनेश शेलार साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती किरणबाई मडवी यांच्या वतीने आपल्याला व्यासपीठावरती आणि केडीएस क्रिकेट संघ वाघिलीवाडा यांच्या वतीने आपल्याला व्यासपीठावरती आमंत्रित केलं जात आहे. 6 गेंदे और जीतने के लिए चाहिए 25 रनों की जरूरत. किस गेंदबाज के ऊपर भरोसा दिखाया जाएगा? शायद नन्ना परिंदा ये मैदान के अंदर नजर आ रहा है, क्योंकि रोशन आप यहाँ पर कमी है. गिरीश को हमने कॉल किया था कि गिरीश आप कहाँ पर हो, थोड़ा सा लेट क्यों हुए? क्योंकि मेरे ख्याल से खिलाड़ी थोड़े अनुपस्थित है और छोटे छोटे बच्चों को लेकर खेल रहा है. और मेरे ख्याल से जो गेंदबाजी के मार्ग पर गेंदबाज है ना, एक जमाने के मशहूर लेफ्ट हैंडर गेंदबाज यानी कि छोटा तीर घाव करे गंभीर, जिन्हें हम टेम्बा बाउमा कहते हैं जुई टीम के,
रवि कड़ू के सुपुत्र सार्थक कड़ू गेंदबाजी के मार्ग पर। भविष्य है इस खिलाड़ी के हाथ में अगला जुई टीम का। क्या ये परिवर्तन करना चाहेंगे अपनी टीम के लिए? सामने तूफानी बल्लेबाज है निमिष मोहिते, इनके बल्ले से अब तक छक्के निकले हैं टोटल 5, अब 6 में चाहिए 25। सार्थक बॉलिंग मार्ग पर, सामने निमिष। पहली गेंद लॉफ किया है सीधा साइड स्क्रीन के ऊपर से सीमा रेखा पर, 6 रन। मिला 6 रनों की मदद से टीम का स्कोर है। स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल बात करेंगे, अभी भी 63 रन बने स्कोर कार्ड के ऊपर, यानी कि रन और गेंदों के बीच में फासला। अंतिम 5 गेंदें 19 रनों की आवश्यकता है। क्या मैच चल रही है मैदान के अंदर, हार मानने को तैयार नहीं। और निमिष मोहिती की अगर व्यक्तिगत बल्लेबाजी देखेंगे तो अभी तक 10 गेंदों में 39 रनों की शानदार पारी उनके हाल से नजर आती है। एक और बड़ा हिट, ये तो बहुत दूर जाएगी, ऊंचाई भी है लंबाई भी है। नो चांस, इनटू द फैंस, इनटू द क्राउड, 6 रन। यो मास्टरमाइंड आहे, उल्टी टोपी घालून आला चिंचपाड़ाचा रोशन बाला। ये भी मैच का आनंद लेते हुए रोशन भाई आपका स्वागत। इस साल बढ़िया फॉर्म में चल रही है टीम और निश्चित तौर पर वो भी मैच का आनंद लेते हुए बाला आपका भी स्वागत है। यहाँ नहीं नजर आ रही है, कहीं दूसरे मैदान के ऊपर नजर आ रहे हैं। यूट्यूब देख रहे बाला आपका स्वागत। 2 मुकाबले जीते आपकी टीम ने, आपका स्वागत करेंगे। 13 रन 4 गेंदों में। क्लीन बॉल, यू मिस, आई विल डेफिनेटली। लाजवाब वापसी, खुशी का माहौल। हिमांशु एंटरप्राइजेस काउदीवी जुई टीम के खेमे में 2 में 2 तूने मारे हैं। तीसरी गेंद के ऊपर ना डांटा ना शेंडा, डायरेक्ट बूंदा, बैट्समैन आउट। विकेट हासिल करते हुए गेंदबाज सार्थक कड़ू रवि दादा इनके सुपुत्र हैं। और ये देखिए जीवन बेंडे और साथी बल्लेबाज, साथी खिलाड़ी उनके गिरी चेन चिमने के ऊपर ये मुस्कुराहट नजर आती हुई इस नन्हे परिंदे ने जान डाली है। 6 गेंदों में चाहिए थे 25, जिसमें 2 छक्के हमें देखने को मिले। और यकीनन यहाँ पर देखिए क्या मैच जबरदस्त नजर आती हुई। जसं आपण बैलगाडा क्षेत्रामध्ये पाहतो, आदेश ग्रुपचे सर्व नंद्यारतन बैलाचे मालक सर्व निलेश शेठ देखील सांगत असतील की जेव्हा आकाटकीवर सुतावर शर्यत असते तेव्हा तशीच ही मॅच देखील आपल्याला सुतावर पाहायला मिळते। अगदी बरोबरीचा रफ एंड टफ सामना तुम्हाला या मैदानावरती पाहायला मिळतोय। 3 गेंदे 13, 2 छक्के भी आएंगे तो सिंगल बनाना ही पड़ेगा। देखे किस में है कितना दम, कौन होगा बाजीराव सिंघम। बॉलर तैयार, हाफ ट्रैकर की बॉल ऑन साइड में, खिलाड़ी के हाथ में किया है पलटवार। सार्थक कड़ू ने, बैट्समैन आउट। क्या बात है, पलटवार किया है, तारीफ काबिल गेंदबाजी। अतुल ने यू टर्न दिया इस मैच को, फिर सार्थक कड़ू ने कमाल की गेंदबाजी की। 2 गेंदों में चाहिए 12। इस सीजन की शुरुआत जब रोशन पाटिल स्वर्गीय अभी प्रतिष्ठान संग्राम 11 नितलास के मैदान के ऊपर हुई थी और वहां पर ब्राह्मण करौले और पेटाली के बीच में 2 गेंदों में 13 रन चाहिए थे। रोशन पेटाली टीम के गेंदबाज ने हल्के में लिया, उसने वाइड गेंद डाली और 8वें नंबर के गेंदबाज ने, बल्लेबाज ने आकर वो 2 गेंदों में 12 लगातार 6 छक्के दागे थे। तो वो गलती ना करेंगे तो बेहतर होगा वहां पर सार्थक। ये गलती की है, ये गलती ना कीजिए। वाइड बॉल आ चुका है, अब 2 गेंदों में चाहिए 12 रनों की जरूरत। रोशन अभी उदाहरण दिया था, क्या ये आपने सुना? वाइड डालना जरूरी है, लेन दीजिए आगे की तरफ, कंपलसरी चेस है। अगर इस गेंद के ऊपर सोचो छक्का आएगा तो आप क्या करेंगे अपने टीम के लिए? यह भी बहुत बड़ा सवाल बन सकता है। और इस बार भी शायद सफल होकर खेलना चाहते थे, लेकिन कोई संपर्क नहीं बल्ले और गेंद का। इस बार सार्थक की लाइन अच्छी है, मैच में कवर किया है और 12 खिलाड़ी भी खुश वहां पर जुई की टीम के
जो तलमला रहे थे, तिलतिला रहे थे, यहाँ से इधर से उधर, उधर से इधर, क्योंकि उन्होंने जाना रवि कड़ू के सुपुत्र गेंदबाजी कर रहे, वो बढ़िया गेंदबाजी उन्होंने की। चलिए इस बार 12 रनों से ये मैच जीता है। अभिनंदन सार्थक एंड कॉन्ग्रेचुलेशन टीम हिमांशु 11 गावदेवी जुई। आणि या सामन्याचा सामनावीर ज्याने दमदार कामगिरी केली तो जीवन भेंडे ठरलाय या मॅचचा हिरो, ज्याने अर्धशतक फलंदाजी केली तो जीवन भेंडे ठरला या सामन्याचा सामनावीर। तर सन्माननीय निकेश गामण साहेब आणि अमर म्हात्रे साहेब यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावा। मित्रांनो, आम्हाला या स्पर्धेसाठी कैलासवासी कुमार राहुल परशुराम मडवी यांच्या स्मरणार्थ श्री वैभव भास्कर मडवी माजी ग्रामपंचायत सदस्य ओले वाघिलोडा आरफाय यांच्या वतीनं आम्हाला मालिकावीर देण्यात आले, त्यांचे मनापासून आभार। मॅन ऑफ द मॅच साठी पराग पाटील साहेब, शैलेश पाटील यांच्याकडून एस ए स्पोर्ट्स ओनर यांच्या वतीनं आम्हाला या ट्रॉफ्या देण्यात आल्यात। टी शर्ट्स माफी असावी। त्याच्यानंतर बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर यांच्यासाठी कूलर आम्हाला दिलंय ते संजय गंगाराम पाटील साहेब वाघिवलीवाडा यांचा आम्ही स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करतो। तर जीवन भेंडे आपल्यासाठी मकरंद भगत, संदेश कडू साहेब, आदेश मुंडकर साहेब, रोहित सुरते आणि ऋषी सुरते यांच्या वतीनं 2000 आपल्या गुगल पे अकाउंटला जमा झालेत 50 साठी अर्धशतकीय फलंदाजीसाठी। तर मॅन ऑफ द मॅच